नमस्कार मित्रो, आपल्या देशात वर्ष 2 वर्षातून कुठेतरी भगदड होती. मग ती मंदिरात जेव्हा लोक जातात त्यावेळेस अचानक गर्दी झाल्यामुळे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या सभेमध्ये तर कधी बाबाच्या सत्संगमध्ये भगदड होत असते. आणि मग या भगदडमध्ये सामान्य माणूस मारला जातो आणि सरकार मग ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेतं. लोकांना घायल आणि मृत लोकांना काही पॅकेज जाहीर करतो. कोणी 5 लाख देतं, कोणी 10 लाख देतं आणि दवाखान्यात त्यांना भरती करून त्यांना आरोग्य त्यांचं बरं व्हावं याच्यासाठी सरकार कामना करतो आणि दुःख व्यक्त करतो. आणि मग एक कमिटी नेमली जाते. ती कमिटी अहवाल आल्यावर सरकार तो लोकांसमोर मांडत नाही. तो अहवाल तसाच गुंडाळला जातो आणि परत नेहमीसारखं सुरू होतं. कधीही या देशातल्या राजकारण्यांनी, या देशातल्या नोकरशाहींनी, या देशातल्या सामान्य लोकांनी सुद्धा की ही भगदड का होते, याच्या मागचे नक्की कारण काय आणि ही होऊ नये यासाठी उपाय काय, याचा कधी आजपासून विचार केला नाही. खरं तर आत्ता अलीकडे या वर्षामध्येच कुंभमेळ्यामध्ये भगदड झाली. खरं तर ती भगदड टाळता आली असती. रात्री लोक ज्या ठिकाणी भाविक गंगा स्नानात जातात त्या रस्त्यावर लोकांनी झोपून घेतलं. मग अचानक गर्दी वाढली आणि झोपलेल्या लोकांवर जाणाऱ्या लोकांनी अंग टाकलं आणि त्यामध्ये काही लोक वारले. खरं तर तिथल्या बंदोबस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना एवढं तरी समजायला पाहिजे होतं की रस्त्यावर लोकांना झोपू कसं द्यायचं. त्यांना तिथून उठून बाजूला का करण्यात आलं नाही. त्याच पद्धतीने आज रोजी चिन्नास्वामी या कर्नाटकमधल्या एका स्टेडियमवर IPL जिंकून आल्यानंतर बंगलोर टीमचा सत्कार समारंभ होता आणि मध्ये सत्कार समारंभ चालू असताना अचानक प्रचंड भीड वाढली आणि परत भगदड झाली. पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अजूनच भगदड झाली आणि 11 लोक वारली आणि 50च्या जवळपास लोक जखमी आहेत. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सिद्धाराम यांनी असं सांगितलं की कोणालाच अंदाज आला नाही एवढे 2-2.5 लाख लोक येतील. खरं तर हा जश्नाचा कार्यक्रम होता. 17 ते 18 वर्षानंतर IPL बंगलोरने जिंकला, त्याच्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी गर्दी होणार होती आणि हे नियोजन सरकारने करायला पाहिजे होतं. तिथल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं बघायला पाहिजे होतं, पण ते दिलं सोडून. एवढा अंदाज आला नाही असं सिद्धरामय्या म्हणतात. खरं तर सिद्धरामय्यासारखा काँग्रेसचा एक मुख्यमंत्री 30 ते 40 वर्षापासून राजकारण करतो आणि कर्नाटकात तो सतत ते फिरत असतील. त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले असतील आणि कशा पद्धतीने लोक कुठल्या कार्यक्रम अचानक येतात आणि लोकांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे तरी कमीत कमी त्यांना कळायला हवं होतं. तेव्हा लोक खूप आली म्हणजे लोकांचा दोष आहे असं एक प्रकारे त्यांना म्हणायचं होतं. हा एक खरी गोष्ट आहे, लोकांचा दोष हा येतच. मुळात आजकाल TV माध्यमं मोठ्या प्रसारण दाखवत असताना लोकांनी एवढी गर्दी करण्याचं कारण काय. आणि जर समजा एखाद्या स्टेडियमची क्षमता 30-40 हजार असेल तर त्याच्यावरती एवढी लोक पोलिसांनी कसे घुसू दिले आणि लोकही कसे घुसले. खरं तर मित्र, आपल्या देशात प्रचंड लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे राजकारणी लोक अधिकारी लोकांकडे किड्या मुंग्यासारखे बघतात असंच म्हणावं लागेल. आणि लोकही विनाकारण गर्दी करतात. मुळात लहान मुलांना, स्त्रियांना, मुलींना कशासाठी या गर्दीमध्ये नेतात हे काही कळत नाही. TV माध्यमावर बसून वृत्तपत्रात वाचून तो आनंद तुम्ही घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला ह्या गर्दीमध्ये घुसण्याचं कारण नाही. पण असं होतं. मागे बिहारमध्ये एका बाबाच्या कार्यक्रमामध्ये
एवढी मोठी भगदड झाली आणि त्या बाबाला काही झालं नाही. त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करण्यात आले आणि पहलगावमध्ये जेव्हा 26 लोक हिंदू मारले गेले त्यावेळेस हजारो लोक ज्या पहलगामला पर्यटन म्हणून आली त्या ठिकाणी 4 पोलीस का नव्हते याचंही उत्तर सरकारला देता आलं नाही. खरं तर एखाद्या अधिकारी एखादा राजकारणी जर त्या ठिकाणी गेला असता तर 4 गाड्या सिक्युरिटीच्या उभ्या राहिल्या असत्या, पण सामान्य माणसाचं मोल काही नाही असा त्याचा अर्थ होतो. मित्र, फक्त कमिटी नेमून आणि लोकांना मुआवजा देऊन या सगळ्या गोष्टी मिळतील का? खरं तर विरोधी पक्ष हा नेहमीच सत्ताधारी पक्षाला म्हणजे ज्या राज्यात ज्या पक्ष सत्ता आहे त्या ठिकाणी असं काही दुर्घटना घडली की विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका करायची. मग BJPच्या राज्यावर काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राज्यावर BJPने असा सरळ सरळ हा राजकारणी मामला आहे. पण कोणीही पूर्ण भारत देशातली एक उत्तम अशी राजकारणी किंवा अधिकारी एका ठिकाणी बसून असं नियोजन का करत नाही की ही भगदड याच्यापुढे होता कामा नाही, यासाठी काय करायला हवं, कशा पद्धतीने पोलिसांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे किंवा खास करून असा एक विभाग तयार केला पाहिजे की जो ज्या पद्धतीने दुष्काळ, पूरग्रस्त आणि कुठे आग लागल्यावर ज्याप्रमाणे अधिकारी कमिट्या नेमल्या जातात आणि ते त्या ठिकाणी जे सगळ्या गोष्टी हे बघत असतात त्याच पद्धतीने कुठल्याही कार्यक्रमाला जर गर्दी होत असेल, तो कार्यक्रम नियोजित असेल किंवा अचानक असेल, त्या ठिकाणी पोलिसांनी एक वेगळे ग्रुप उभा करून त्या ठिकाणी त्यांनी सगळं ते नियोजन केलं पाहिजे, म्हणजे अशा प्रकारचे भगदड होणार नाहीत. तेव्हा मित्रहो, या अशा गोष्टी आहेत की मंदिरात बाबाच्या सत्संगात, कुंभमेळ्यामध्ये आणि पहलगावमध्ये जिथेही जाल तिथे भगदड होते आणि हजारो लोक मरतात. पण राजकारणी, अधिकारी आणि देशाच्या प्रमुखांना याची काही काळजी नाही. तेव्हा लोकांनीच ही काळजी घ्यायला पाहिजे. नमस्कार.